नमस्कार मित्र हो, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, नांदेड। सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचा मी अध्यक्ष आहे आणि नांदेड जिल्हा मजदूर युनियनची एक शाखा जे महाराष्ट्रातील 3.5 पीठापैकी संपूर्ण एक पीठ म्हणून ओळखलं जातं, माहूरगडचं देवस्थान श्री रेणुकादेवी संस्थान माहूरगड या ठिकाणी देखील आहे। 15 नोव्हेंबर 2019 रोजी माहूरगडावर कार्यरत असलेल्या सर्व एकूण 68 कामगारांपैकी सुरुवातीला 56 कामगारांनी आणि नंतर 67 कामगारांनी कर्मचाऱ्यांनी सीटू संलग्न मजदूर युनियनचे सभासदत्व स्वीकारले आहे आणि सीटू संघटना ही देशातील सर्वात मोठी कामगार संघटना असून या संघटनेच्या वतीने आतापर्यंत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये रेणुकादेवी संस्थान माहूरगड येथील कर्मचाऱ्यांना माननीय सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार किमान वेतन मिळावे, तसेच 6व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे आणि वेगवेगळ्या ज्या शासन सुविधा आहेत त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी सातत्यानं आम्ही केलेली आहे। 2020 मध्ये 5 दिवस आम्ही रेणुका मातेच्या गडावर पहिल्या पायरीजवळ 5 दिवसाचं उपोषण केलेलं आहे आणि तेव्हाचे रेणुकादेवी संस्थानचे सचिव माननीय अभिनव गोयल साहेब, जे त्यावेळेस SDM किनवट आणि रेणुकादेवी संस्थानचे सचिव म्हणून काम पाहत होते, आता ते हिंगोली जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी आहेत। त्यांनी आम्हाला एक लेखी आश्वासन दिलं होतं आणि किमान वेतन कायद्यानुसार सर्व रेणुकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येईल, त्यांना कायम नियुक्तीपत्र देण्यात येईल व सर्व शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या लागू करण्यात येतील असं त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आमचं 6व्या दिवशी माहूरच्या रेणुकादेवी गडावरील उपोषण आम्ही मागे घेतलं। परंतु त्या आश्वासनाची दखल अद्याप घेण्यात आली नाही आणि जी विश्वस्त समिती आहे रेणुकादेवी संस्थानची, त्यांनी व पदसिद्ध अध्यक्ष असतील, पदसिद्ध सचिव, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांनी देखील अनेक वेळा जे आश्वासनं दिलेली आहेत त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आम्ही 2022 मध्ये देखील अखंड साखळी उपोषण 84 दिवस माता रेणुकेच्या पहिल्या पायरीजवळ केलेला आहे। खरा प्रश्न हा आहे मित्र, भारताच्या राज्यघटनेच्या कायद्यानुसार 240 दिवस पूर्ण झालेल्या कामगारांना ज्यांची अखंड सेवा झाली त्यांना कायम करावं, सेवेमध्ये कायम करावं आणि त्यांना सर्व शासकीय सुविधा लागू कराव्यात असा कायदा आहे। परंतु माहूरच्या रेणुकादेवी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि ही 2 वेळेस आंदोलनं झाली। CITU संलग्न वेगवेगळ्या ज्या युनियन आहेत त्या युनियनच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक आंदोलनं आमच्या सातत्याने होत असतात। त्या अनेक आंदोलनामध्ये देखील रेणुकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मागण्या सोडवाव्यात अशी मागणी आम्ही सातत्याने केली। विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सत्र न्यायालयाचे सन्माननीय माननीय मुख्य न्यायाधीश रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष आहेत, SDM किनवट IAS अधिकारी असतात, ते संस्थानचे सचिव आहेत, DYSP माहूर हे संस्थानचे उपाध्यक्ष आहेत आणि माननीय माहूर तहसीलदार हे संस्थानचे कोषाध्यक्ष आहेत। सर्व उच्च शिक्षित, उच्च पदस्थ सन्माननीय अधिकारी महोदय असताना देखील मागण्या सुटत नाहीत आणि विश्वस्त समितीने अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठराव घेतलेले आहेत। कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे नियुक्तीपत्र देण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे आणि परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही। येत्या 26 मार्च 2025 पासून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अफिलिएटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आम्ही माहूरगडावर अर्थातच
माता रेणुकेच्या पहिल्या पायरीजवळ उपोषण करणार आहोत आणि तिथल्या सर्व कामगारांनी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। सीटू संघटनेचे राज्याचे अध्यक्ष माननीय कॉम्रेड डॉक्टर डी.एल. कराड, राज्याचे महासचिव ॲडव्होकेट कॉम्रेड एम.एस. शेख यांच्यासोबत आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेतलं, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि रेणुकादेवी संस्थानचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष कॉम्रेड श्रावण जाधव, सचिव कॉम्रेड अरुण घोडेकर, उपाध्यक्ष कॉम्रेड नितीन गेडाम, कॉम्रेड अरविकाश वानखेडे वगैरे जे पदाधिकारी आहेत, या सर्वांनी बैठका घेतलेल्या आहेत आणि 18 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरामध्ये एक रेणुकादेवी संस्थानच्या युनिटचं एक भव्य अधिवेशन देखील तिथल्या कर्मचाऱ्यांनी घेतले। आता आमचा प्रश्न हा आहे की 6व्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात यावा, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी आणि ज्या तुटपुंज्या मानधनावर जे आमचे रेणुकादेवी संस्थानचे कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षापासून काम करतात, त्यांच्या आर्थिक समस्या सुटत नाहीत, त्यामुळं सर्व सन्माननीय पदसिद्ध पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय ट्रस्टी विश्वस्त आहेत, त्यांना आमची विनंती आहे की 26 मार्च 2025 पासून जो संपाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यापूर्वी 6व्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ करण्याचं त्यांनी लेखी आश्वासन द्यावं आणि मागील जे संस्थांनी दोन ठराव घेतलेले आहेत त्या ठरावाप्रमाणे त्या तारखेपासून त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची विनंती आहे। तसे पत्र आम्ही माननीय मुख्य न्यायाधीश नांदेड जिल्हा सत्र न्यायालय जे संस्थांचे रेणुकादेवी संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यांना दिलेलं आहे, SDM किनवट जे IAS अधिकारी आहेत त्यांना देखील दिलेलं आहे आणि माननीय कोषाध्यक्ष माहूर तहसीलदार तसेच माननीय उपाध्यक्ष माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि माहूरचे पोलीस निरीक्षक आदींना सर्व पत्र दिलेले आहेत। माहितीस्तव नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांना देखील पत्राच्या प्रती आम्ही माहितीस्तव आणि योग्य त्या कारवाईस्तव देण्यात आली। भाविक भक्तांना देखील आमची विनंती आहे, जे 10 ते 15 वर्षापासून कर्मचारी रेणुकादेवी संस्थांमध्ये काम करतात त्यांना 10,000पेक्षा अधिक पगार पडत नाही, असे 5 ते 6% लोक आहेत की त्यांना 15 ते 16,000 रुपये पगार पडतो। CITU कामगार संघटना ही देशातली सर्वात मोठी कामगार संघटना असून महाराष्ट्रातील अनेक देवस्थानमध्ये CITU संलग्न मजदूर युनियनच्या शाखा कार्यान्वित आहेत। त्यामध्ये गजानन महाराज संस्थान जे शेगावचं आहे तिथे देखील CITU अफिलिएटेड संघटना कार्यरत आहे। तिथल्या कामगारांचा पगार, कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो पगार माहूर गडावरील कामगारापेक्षा अत्यंत फरकाचा आहे, अर्थातच जास्त पगार आहे। नाशिकची सप्तसंगी मातेचं जे देवस्थान आहे त्या देवस्थानमध्ये देखील आमची CITUची संघटना आहे, CITUचं युनिट आहे आणि तेथील कामगारांना देखील पगार जो आहे तो किमान वेतन कायद्याप्रमाणे मिळतो आणि शिर्डीचं देवस्थान जे आहे महाराष्ट्रामधलं मोठं, त्या संस्थांमध्ये देखील अनेक कर्मचारी CITU कामगार संघटनेच्या संपर्कात आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे देशातील सर्वात मोठं देवस्थान जे आहे तिरुपती बालाजी, त्या ठिकाणी देखील CITU अफिलिएटेड सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनची कामगार संघटना, कर्मचारी संघटना आहे। आमची दुसरी मागणी अशी आहे की जे 6वा वेतन लागू झाल्याच्या नंतर आमच्या काही कामगार कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटतील आणि एकूण 68 कामगार जे आहेत रेणुकादेवी संस्थांमध्ये जे 10 ते 15 वर्षापासून कार्यरत आहेत त्यापैकी 67 कामगार हे आता आमच्या संघटनेमध्ये आहेत। 2019 पासून 2025 पर्यंत या कार्यकाळामध्ये आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि आम्हाला 3 महिन्याला युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांसह स्थानिक कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची व विश्वस्त व पदसिद्ध
आमचे माननीय सचिव, माननीय अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल असे देखील तत्कालीन अध्यक्ष महोदयांनी आम्हाला सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं, परंतु त्याची देखील अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आमची CITU नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने माहूर गडावर येणाऱ्या भाविक भक्तांना विनंती आहे, आवाहन आहे की 26 मार्च 2025 पासून माहूर गडावरील सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, वेगवेगळ्या संघटनेच्या पुढाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि ते आंदोलन अत्यंत शांतता पद्धतीनं, कायदेशीर पद्धतीनं संप पुकारण्यात आलेला आहे. त्या आंदोलनास समर्थन द्यावं, जेणेकरून 10 ते 15 वर्षापासून माहूरच्या रेणुका मातेच्या गडावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सुटतील आणि लाल बावटा, लाल झेंडा घेऊन लढणारे जे आमचे कामगार कर्मचारी जे आहेत त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन मी नांदेड जिल्हा सेंट्रल इंडियन ट्रेड युनियन कमिटीच्या वतीने करीत आहे. मी मजदूर युनियन सीटू संलग्न या संघटनेचा अध्यक्ष असून सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना देखील मी आवाहन करू इच्छितो की येत्या 26 मार्चपासून आपला जो संप आपण करणार आहोत त्या संपामध्ये सर्व कायदेशीर मार्गाने आपल्याला लढा देऊन मान्य शासनाचे, राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधून आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.